गणपती बाप्पा घरी आले की घरभर सुगंध दरवळतो, तो म्हणजे मोदकाचा. बाप्पाला प्रिय असणारे मोदक कसे बनवायचे ते आपण बघूया. अगदी साधेपणाने हे मोदक मी बनवते आहे. प्रथमतः गूळ किसून घ्यायचा, त्यानंतर किसलेले खोबरे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी हाताने मिक्स करायचं आहे, सारण एकजीव होईपर्यंत. त्यानंतर आपण जसे पोळ्या लाटण्यासाठी कणिक मळून घेतो त्या पद्धतीने गव्हाचे पीठ घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकून आपण छानशी मऊसर अशी कणिक मळून घ्यायची. त्याचा छानसा डो तयार झाल्यानंतर त्याला थोडेसे तेल लावून तो थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवायचा. कणिक छान अशी भिजल्यानंतर पोळपाटाला तेल लावून एक छोटे छोट्या आकाराचे गोलाकार असे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे व ते पुरीच्या आकारा इतके लाटायचे. त्यानंतर आपण जे सारण बनवलं आहे, गूळ आणि खोबरे याचे एकत्रित असे सारण त्यामध्ये व्यवस्थित भरायचे व हातांनी त्याला मी ज्या पद्धतीने करते आहे त्याच पद्धतीने त्याला आकार द्यायचा. मोदकाचा आकार वर टोकदार का आहे माहिती आहे? टोकदार आकार म्हणजे ज्ञानाचे शिखर. आत भरलेलं गोड सारण म्हणजे आनंद आणि गोडवा. यातून बाप्पा आपल्याला सांगतात, बाहेरून साधे राहा, सोपे राहा, पण आतून आनंद, गोडवा व ज्ञानाने परिपूर्ण व्हा. बाप्पाला मोदकच इतके का आवडतात माहिती आहे? यामागे देखील एक पुराणकथा आहे. एकदा काय झाले, अनुसया मुनींनी गणपती बाप्पाला जेवायला बोलावले. भरपूर असे पदार्थ वाढून देखील गणपती बाप्पाची भूक काही शमली नाही. त्यानंतर शेवटी मोदक आणला गेला व जेव्हा गणपती बाप्पांनी मोदक खाल्ला तेव्हा त्यांची भूक शमल्याचे बाप्पांनी जाहीर केले व त्यानंतर बाप्पा म्हणाले की जगातील सर्वात आवडीचा पदार्थ माझा मोदक हा असेल. आणि मग तेव्हापासून बाप्पाला मोदक अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. तेव्हा अगदी साधे पद्धतीने बनवलेले हे मोदक तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जेव्हा हे मोदक आपण बाप्पासमोर ठेवतो तेव्हा मन सांगतं की खरा गोडवा या मोदकात नाही, तर बाप्पा तुमच्या दर्शनात खरी गोडी आहे. थँक्यू.